नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपले जे ॲडव्हान्स क्लास आहेत ना, तर त्यामध्ये आज मी तुम्हाला नेट फिक्स कसं करायचं, नेट फिक्सिंग दाखवणार आहे. ठीक आहे, नेटवर्क दाखवणार आहे. तर खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि तुम्हालाही खूप सोपं वाटणार आहे. तुम्हालाही हे नक्की तुम्ही व्हिडिओ पाहिला की तुम्हाला नक्कीच हे जमणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपल्याला नेट फिक्सिंगसाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला जरदोशी लागणार आहे, जरीचं थ्रेड लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारे ज्या टाचन पिन येतात ना, तर त्या आपल्याला घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला सुई घ्यायची आहे, जी आपली सुई असते अरीवर्कची, ती सुई घ्यायची आहे आणि कटर घ्यायचा आहे. आता या सुया तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असतील तर नक्की ऑर्डर करा. वरती जो नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्ही या सुया ऑर्डर करू शकता. आणि आपल्याला नेट घ्यायचा आहे. आता कुठलंही तुमच्या आवडीप्रमाणे नेट घेऊ शकता, कुठलाही कलर घेऊ शकता. आता सध्या आपल्याला फक्त शिकायचं आहे, तर कुठलंही साधं एखादं नेट तुम्ही घेऊ शकता. आता नेटमध्ये खूप सारे प्रकार आहेत. ठीक आहे, आता ते नेट कुठलं चांगलं कुठलं खराब हे कसं ओळखायचं. ठीक आहे, तर बघा, आता नेटचे जे असे मोठे मोठे होल असतात ते नेट अजिबात घ्यायचं नाही. असं बारीक जे होल असतात ना नेटला, ते नेट घ्यायचं. म्हणजे ते काय होतं ना, खराब होत नाही, आपल्याला वर्क व्यवस्थित करता येतं. तर त्यासाठी अशा प्रकारे बारीक होलचंच आपल्याला नेट घ्यायचं आहे. जे मोठे मोठे होल असतात ना, ते नेट अजिबात वापरायचं नाही. ठीक आहे, तर इथे तुम्हाला नेट कशा प्रकारे घ्यायचं हे नक्कीच कळालं असेल. ठीक आहे, अशा प्रकारे किंवा मीडियम होलचं जरी तुम्ही नेट घेतलं तरीही चालेल, परंतु शक्यतो बारीक होलचंच घ्यायचं आहे. तर हे बघा, मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. अशा प्रकारे हे बारीक होलचं नेट आहे. आता याच्यामध्ये हलकं भारी असं बरेचसे हे असतं, क्वालिटी असते. तर तुम्ही शक्यतो चांगल्याच क्वालिटीचं नेट घ्यायचं आहे, कारण आपण हे ब्लाऊजला लावतो आणि ब्लाऊज इतकं महागातलं असतं, त्याच्यावरती वर्क केलेलं असतं, त्याच्यामुळे चांगलंच नेट लावून घ्यायचं. ठीक आहे, आता हे इथे मी नेट घेतलेलं आहे आणि आता आपण हे कसं लावायचं ना ते बघणार आहोत. तर त्या अगोदर कुणी आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल, अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल, तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे आपले असे छान छान जे व्हिडिओ येतात ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. त्याचबरोबर हे जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला, म्हणजे मलाही अजून प्रोत्साहन मिळतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी इथे नेट घेतलं आहे, बघू शकता. ठीक आहे, आता आपल्याला किती डिझाईन घ्यायचं आहे. आता खाली जो ब्लाऊज आहे ना, तर याच्यावरती डिझाईन आखलेलं असतं. ठीक आहे, जो कुठला गळा आहे तो इथे आखलेला असतो. ठीक आहे, आता मी इथे फक्त आपलं साधा चौकोन आखून घेते, किंवा असा षटकोन आकारामध्ये, म्हणजे चौकोनच परंतु असा थोडासा वेगळा. ठीक आहे, आता मी इथे पट्टीचा जो नंबर असतो ना पट्टीवरती, त्या नंबरनुसार मोजून घेत आहे. तुम्ही टेप घ्यायचा आणि टेपनुसार हे मोजून घ्यायचं. ठीक आहे, तर असं 8 बाय 8चा मी इथे चौकोन बनवून घेतला, कारण मी आता साधा तुम्हाला चौकोनवरतीच दाखवणार आहे. नंतर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जर अजून कुठल्या वेगवेगळ्या डिझाईन बनवायच्या शिकायच्या असतील माझ्याकडनं, तर मी त्या पण तुम्हाला शिकवेल. असं छोटे छोटे याच्यावरती, असे मोठे नाही दाखवणार, परंतु असे छोटे छोटे याच्यावरती वेगवेगळे गळ्यांचे डिझाईन तुम्हाला नक्की दाखवेल, तुम्हाला जर बघायचे असतील तर. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा चौकोन बनवून घेतला. थोडासा डार्क करते म्हणजे तुम्हाला दिसेल आणि आपल्याला पण नेटमधनं वरती दिसेल. ठीक आहे, इकडनं पण थोडं डार्क करून घेते. ओके,
अशा प्रकारे आता याच्यावरती हे जे नेट आहे ना हे ठेवायचं. आता गळा कसा आहे बघा. आता समजा आपला असा हा आपला गळा आहे गोल आणि आपण समजा इथे बोटनेक बनवला आहे. ठीक आहे, असा बोटनेकचा वरचा हा गळा असतो. ठीक आहे, आता थोडा वाकडा तिकडे येणार कारण इथे काय माप वगैरे घेतलेलं नाही. असा हा गळा असतो आणि हे खालचा भाग म्हणजे पाठीचा भाग असतो. ठीक आहे, आता इथे आपल्याला नेट लावायचं. तर हा असा त्रिकोणासारखा झाला आहे म्हणजे ठीक आहे, षटकोणासारखा. तर इथे आपल्याला नेट कसं लावायचं हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, आता नेटची जी सरळ बाजू आहे ना ही अशी ठेवली मी बघा गळ्याच्या साईड. थोडंसं लक्षपूर्वक माझ्या बोलण्याकडे पण लक्ष द्या आणि हे जे मी दाखवते ना याच्याकडे पण लक्ष द्या. आणि जेव्हा आपण फक्त चौकोन बनवू ना तर चौकोन बनवताना कसं नेट लावायचं. चौकोन जर बनवला तर अशा पद्धतीने, चौकोन जर बनवला तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला नेट लावायचं आहे. परंतु आपण गळ्याचा आकार असा घेतलेला आहे त्याच्यामुळे नेट आपण असं लावणार आहे. ठीक आहे, आता नेट कसं लावायचं हे पण मी तुम्हाला इथे दाखवलंय. ठीक आहे, तर आपण बघितलंय नेट कशा प्रकारे कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं, कसं ओळखायचं हे पण शिकलो. त्यानंतर नेट कसं लावायचं गळ्यावरती हे पण मी तुम्हाला दाखवलं. आता आपल्याला हे नेट फिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बघा हे जे लाईन तुम्हाला दिसत असेल या लाईन ज्या आहे ना तर याच्या साईडला मी थोडंसं नेट शिल्लक ठेवलेलं आहे कारण आपल्याला इथे आता टाचन पिन लावून घ्यायचे आहे. आता टाचन पिन लावताना बघा इथे हे जे आपण मार्क केलेलं आहे ना तर याच्या थोडंसं साईडने आपल्याला टाचन पिन लावून घ्यायची. आता टाचन पिन कशी लावायची बघा. अशा पद्धतीने. ठीक आहे, आता अजून एक याच्या शेजारीच अजून एक टाचन पिन लावून घेते. ठीक आहे, आणि आता इकडच्या बाजूने आपण टाचन पिन लावून घेऊयात. थोडंसं लांबून घेते म्हणजे आपल्याला चेन स्टिच बनवायला सोपं पडेल. परत एखादा असं घातलं खाली तरी पण चालेल. त्यानंतर इकडनं वरती घेतलं आणि परत खाली घातलं तरी चालेल कारण अजून आपलं नेट जे आहे ना अजून व्यवस्थित असं फिक्स होईल. ठीक आहे, आता असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने पूर्ण असं प्लेन करायचं आणि इकडच्या बाजूने परत मी असं खाली घातलं, वरती काढलं आणि परत थोडंसं खाली गेलं. ठीक आहे, नेट आपल्याला मात्र असं व्यवस्थित असं प्लेन करत घ्यायचं आहे. कुठेच आडी वगैरे पडू द्यायची नाही. अशा पद्धतीने. आता इकडे पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आता इकडे पण एक टाचन पिन लावून घेते म्हणजे आपलं नेट जे आहे ना ते अजूनच व्यवस्थित फिक्स होईल. ठीक आहे, बघा पूर्ण आपलं नेट जे आहे ना ते अगदी व्यवस्थित असं फिक्स झालेलं आहे. आता आपल्याला घ्यायचे आहे जरदोशी आणि आपली अरीवर्कची जी सुई आहे ती घ्यायची आहे. ठीक आहे, कटर स्केल आपण बाजूला ठेवूया. आता याचं काम झालेलं आहे. आपला जरीचा थ्रेड घ्यायचा आणि याला सगळ्यात अगोदर इथे गाठ देऊन घ्यायची. आता मी हे नेहमीच तुम्हाला दाखवत असते. आता बऱ्याच ताई आपल्या शिकलेल्या पण आहे त्याच्यामुळे परत परत सांगण्याची गरज पडत नाही. परंतु ज्या कोणी नवीन ताई आहे ना तर त्यांच्यासाठी मी हे सांगते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे भरपूर मोठी गाठ बनवून घ्यायची आहे. छोटी जर बनवली तर ती आपल्या ब्लाऊजवर मधनं वरती येते. तर त्यामुळे अशी घट्ट आणि आपल्याला जाड गाठ द्यायची. ठीक आहे,
बघू शकता अशा पद्धतीने. राहिलेला धागा कट करून घ्यायचा. आता आपल्याला धागा जो आहे ना असा या 2 बोटामध्ये पकडून याला असा फिरवून असा इथे पकडायचा आणि आता हे जाणार आहे आपल्या रिंगच्या खाली. ठीक आहे. आता इथनं आपण वरती काढून घेऊयात. बघा हा जो टोक आहे ना इथनं आपण वरती धागा काढून घेऊया. आता डबल याच्यामधनं आपल्याला वरती काढायचा आहे. आता खालचा ब्लाऊजचा कपडा पण आहे आणि वरचा पण कपडा आहे, त्याच्यामुळे थोडंसं हळूवार करायचं, जास्त गडबड करायची नाही. एवढं काम मात्र आपल्याला थोडंसं हळूवार करायचं आहे. तर हे बघा थोडंसं जवळून दाखवते. हे बघा आता इथे आपण आलो की आता काय करायचं ना आपल्याला थोडंसं मागे जाऊन छोटीशी चेन स्टिच घ्यायची. ठीक आहे. तर आता ही कशासाठी घ्यायची बघा, आपला जो हे त्रिकोण आहे ना इथे बघा, इथे त्रिकोण आहे तर याचा आकार बदलू नये यासाठी परत आपल्याला असं इकडे घ्यायचं आणि आपलं जे काम आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचं. आता बरोबर आपलं जे खालचं मार्किंग आहे ना बरोबर याच्यावरतीच आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चेन स्टिच कशी घ्यायची आहे, परंतु ज्या ताई नवीन आहे त्यांच्यासाठी खास आहे, त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. आणि ज्या जुन्या आहेत ज्यांना अरीवर्क येतं परंतु तुम्हाला जर नेट फिक्सिंग येत नसेल तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण महत्त्वाचे पॉईंट मिस होतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जे काही मध्ये मध्ये महत्त्वाचे पॉईंट दिले जातील, टिप्स दिल्या जातील त्या तुमच्या मिस होऊ नये यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आता बघा एवढ्यामध्ये आपले खूप म्हणजे खूप कमी व्ह्यूज येत आहे. अगदी 1000-2000 व्ह्यूज यायचे ना तर आता फक्त 200 आणि 300 व्ह्यूज येत आहे. एवढा फरक आपला झालेला आहे. तर मधल्या काळामध्ये जरा माझे व्हिडिओ टाकणं झालं नाही, कारण तुम्हाला पण माहिती आहे माझी थोडीशी तब्येत खराब होते मध्ये मध्ये, तर त्यामुळे व्हिडिओ टाकणं होत नाही. परंतु तुम्ही चॅनलवरती कंटिन्यू राहा, म्हणजे मलाही कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे. परंतु आता काय झालं आहे ना, हे 2-3 व्हिडिओ मी टाकलेत ना तर याला व्ह्यूजच येत नाही. अगदी 300, 400, 500, कालच्या व्हिडिओला तर फक्त 300 व्ह्यूज आहे. तर असं करू नका. तर अशा पद्धतीने आपल्याला ही चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. बघा आता इथे पण त्रिकोण आलाय. आता इथे त्रिकोण आलाय. आता काय करायचं बघा, असं थोडंसं पुढे जाऊन, हे बघा आता थोडंसं पुढे जायचं, जे आपलं मार्किंग आहे ना तर याच्या अगदी थोडंसं एक चेन पुढे जायचं आणि परत असं फिरवायचं. म्हणजे काय होतं ना आपला आकार बदलत नाही. ठीक आहे. आता ही चेन स्टिच मी बनवून घेते आणि पुढे काय करायचं ना ते पुढे दाखवते. ठीक आहे, कारण तुम्हाला आता चेन स्टिच समजली कशा प्रकारे करायची. पुढचं दाखवते. ही चेन स्टिच मी बनवून घेते आणि पुढचं डायरेक्ट दाखवते तुम्हाला. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने हे पूर्ण आपली जी चेन स्टिच आहे ना ही कंप्लीट झाली, बघू शकता. तर अशा प्रकारे परत जिथनं आपण सुरुवात केली होती तिथंच मी आणून सोडलेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल धागा जो आहे तो अजून वरती ठेवलेला आहे. इथे गाठ वगैरे काहीही दिलेली नाही आहे. ठीक आहे. आता आपली चेन स्टिच देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे हा जो आपल्याला हे आपलं नेट आहे तर हे आपल्याला हे साईडचं जे आहे ना हे कट करायचं आहे. तर आता फक्त चेन स्टिच जर ठेवली तर याच्यामधनं हे इकडं जाईल आणि हे इकडं जाईल, म्हणजे पूर्ण जे नेट आहे ना हे निसटून जाईल, किंवा मग आपला खालचा जो कपडा आहे हा पण नेट या चेन स्टिचमधनं निसटून जाईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला झिगझॅग चेन स्टिच द्यायची आहे. आता बघा मी तुम्हाला आपले जे बेसिक क्लास आहे ना यामध्ये झिगझॅग चेन स्टिच शिकवलेली
आहे. आता तुम्ही जर बघितले नसतील किंवा तुम्हाला जर ते क्लास करायचे असतील तर आपल्या चॅनलवरती सगळे क्लास अवेलेबल आहे. आता बऱ्याच ताईंचे मला मेसेज येतात व्हॉट्सअपवरती की ताई आम्हाला 22च व्हिडिओ सापडले, आम्हाला 21च व्हिडिओ सापडले. आपले 41 व्हिडिओ आहे, 41 व्हिडिओ आहेत बेसिक क्लासचे. आणि ॲडव्हान्स क्लास जो आहे ना तर याचे जवळजवळ आपले 70पर्यंत आलेले आहे. आता हा व्हिडिओ बहुतेक आपले 70पर्यंत हे व्हिडिओ आलेले आहेत. तर असे हे व्हिडिओ आहे. फक्त हे जे ॲडव्हान्स क्लासचे आहेत ना तर हे प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ टाकलेले नाही आहे, परंतु आपल्या बेसिक क्लास जे आहे ना त्याचे सगळे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. आता तुम्ही जर नसेल बघितले तर तुम्हाला जर नसेल सापडत चॅनलवरती जाऊन तर तुम्ही आपले प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. तिथे सगळे व्हिडिओ आणि एक सोडून 2 प्लेलिस्ट बनवलेले आहे बेसिक क्लासच्या, तर तिथे तुम्हाला नक्की मिळेल. आणि आता बघा ती व्हिडिओ सापडत नाही, जे बेसिक क्लास होते ना त्याचे व्हिडिओ सापडत नाही आहे बऱ्याच ताईंना. तर तुम्हाला जर पहिल्यापासनं क्लास करायचा असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण पहिल्यापासनं परत बेसिक क्लास घेऊयात. ठीक आहे. तर जे कोणी इच्छुक आहे बेसिक क्लास करण्यासाठी फ्रीमध्ये तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण परत पहिल्यापासनं आपण हे बेसिक क्लास घेऊयात. ठीक आहे. चला आता आपण झिगझॅग चेन स्टिच बनवून घेऊया. आता ही झिगझॅग चेन स्टिच मी तुम्हाला बेसिकमध्ये पण शिकवलेली आहे आणि ॲडव्हान्समध्ये पण शिकवलेली आहे. त्याचबरोबर आपलं जे सिल्क थ्रेडचे क्लास आहे ना त्याच्यामध्ये पण शिकवलेली आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच याच्यामध्ये शिकवलेले. त्याचबरोबर आपला जो साधा थ्रेड असतो ना तर त्याची पण शिकवलेली आहे. अशा प्रकारे बऱ्याचदा मी तुम्हाला झिगझॅग चेन स्टिच शिकवलेली आहे. त्याच्यामुळे शक्यतो कुणालाच प्रॉब्लेम येणार नाही. कुणाला जर प्रॉब्लेम येत असेल तर बेसिक क्लास नक्की बघा, त्यामध्ये सगळे हे व्हिडिओ आहेत. ठीक आहे. आणि अगदी सुरुवातीलाच तुम्हाला हे व्हिडिओ त्याच्यामध्ये मिळून जाईल. आता तुम्हाला जर कुणाला ट्रेसिंग पेपर घ्यायचे असतील तर तसंही मला नक्की सांगा. मेसेज करा व्हॉट्सअपवरती जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती ऑर्डर करू शकता ट्रेसिंग पेपर. आणि ट्रेसिंग आता मला माहिती आहे आपल्या ज्या मैत्रिणी आहे ना सगळ्या आपल्या यूट्यूबवरती नवीन आहेत आणि आपले हे व्हिडिओ बघूनच त्या शिकलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी अगदी साध्या ज्या डिझाईन आहे ना त्या ठेवलेल्या आहे. परंतु साध्या आपल्या ज्या मैत्रिणी आहे ना त्या इतक्या सुंदर डिझाईन बनवायला शिकलेल्या आहेत. खूप सुंदर एक से एक बडकर अशा डिझाईन बनवतात. कारण मला व्हॉट्सअपवरती सगळे फोटो जे आहे ना ते पाठवत असतात. खूप सुंदर डिझाईन अशा आपल्या मैत्रिणी बनवतात आणि ऑर्डर पण घेत आहे. खूप आनंद होतो की आपले व्हिडिओ बघून इतक्या मैत्रिणी ऑर्डर घेत आहे, 2 पैसे त्यांच्याही हातामध्ये येत आहे. खूप आनंद होतो असे त्यांचे फोटो डिझाईन बघितल्यानंतर. अजून ज्या आपल्या मैत्रिणी आहे ना ज्यांना अरीवर्क शिकायचं आहे, ज्यांना आता बघा बऱ्याच ताईंना मी जसं की तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे, बऱ्याच ताईंना नाही जाता येत घराच्या बाहेर. काही जे छोटी बाळं असतात किंवा काहींना जाण्याची परमिशन नसते किंवा मग काही पैशाची प्रॉब्लेम असतात. तर अशा प्रकारे वेगवेगळी भरपूर कारणं असतात. काहींचे सासू सासरे वगैरे खूप सारे प्रॉब्लेम असतातच. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नाही. त्याच्यामुळे हे घर बसल्या आणि तेही फ्रीमध्ये क्लास आहे. तर अशा ज्या मैत्रिणी आहे ना त्यांच्यासोबत नक्की आपले हे व्हिडिओ शेअर करा. तुम्ही एक वेळेला लाईक नका करू, परंतु हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. आणि तुम्हाला जर अजून कशावरती व्हिडिओ बघायचा असेल तर तसंही मला नक्की सांगा. आता आपण बोटनेकची सिरीज चालू करणार आहोत. आपलं हे झालं की त्याची सिरीज चालू होणार आहे बोटनेकची पेपर कटिंग. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही झिगझॅग चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. आता पूर्ण जिथे आपण पूर्ण चौकोनामध्ये चेन स्टिच बनवलेली आहे ना तर पूर्ण तशीच आपल्याला ही झिगझॅग चेन स्टिच देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कळालं असेल झिगझॅग चेन स्टिच कशी द्यायची आहे. बघा आपली जी चेन स्टिच आहे ना तर त्याच्या इकडच्या बाजूने एक स्टिच आणि इकडच्या बाजूने एक स्टिच अशा पद्धतीने आपली ही झिगझॅग चेन स्टिच होते. आता या टाचम पिन निघायला लागल्या, त्यांचं काम पण झालेलं आहे, त्याच्यामुळे निघाल्या तरी चालेल, आपणही काढून टाकल्या तरीही चालेल. परंतु आपली ही झिगझॅग चेन स्टिच
होऊसपर्यंत ठेवते, त्यानंतर काढून टाकूयात. परंतु जी टाचन पिन त्रास देते ना, तिला लगेच काढून टाकूयात. ओके, नक्कीच कळालं असेल. अशा पद्धतीने आपण आता हे सगळी झिगझॅग चेन स्टिच बनवून घेऊयात. आणि ह्या सुया तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर नक्की ऑर्डर करा. खूप छान आहे, क्वालिटी पण खूप छान आहे. एक नंबर या सुयांची क्वालिटी आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर नक्की ऑर्डर करा, किंवा तुमच्या जवळपास मिळत असतील तर नक्की तुम्ही जवळपास कुठून तरी घेऊन या. किंवा मग तुमचं काम जर छोटंसं असेल, थोडंसं असेल, तर तुम्ही फक्त आपली तुलिपची सुई वापरली तरीही चालेल. परंतु तुमचं काम जर वाढत असेल, तुम्हाला बाहेरच्या ऑर्डर वगैरे येत असतील, तर तुम्ही नक्की या सुया मागवा किंवा घेऊन या. तर बघा, अशा पद्धतीने आता आपण ही पूर्ण झिगझॅग चेन स्टिच देऊन घेऊया. ठीक आहे, आता मी देऊन घेते आणि नंतर तुम्हाला पुढचं दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने आपली झिगझॅग चेन स्टिच पण इथे कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपण इथे हे गाठ देऊन पॅक करून घेऊयात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल. ठीक आहे, आता खालनं आपण हा धागा जो आहे ना जरीचा, तो कट करून घेऊयात. आता कट करून घेतला. आता आपण या टाचन पिन काढून घेऊयात सगळ्यात अगोदर. ठीक आहे, सगळ्या टाचन पिन काढून घेतल्या. आणि आता आपण हा साईडचा जो आपला कपडा आहे, आपण हा कट करून घेऊयात. तर आता शक्यतो काय करायचं ना, हा कपडा आहे ना आपल्याला कटरनेच कट करायचा, कारण आपला हा जवळून कट होईल. ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने जवळून कट होतो कटरने. हे बघा, अशा पद्धतीने बघा, खूप तसं जवळून आपल्याला हे कट करायचं आहे. आणि इथे आपण डिझाईन करणार आहोत. आपण शुगर बीड्स, मोती, अजून काही वेगळं आपल्याला डिझाईन करायचं असेल, कुंदन वगैरे, तर ते आपण इथे लावू शकतो. थोडाफार जो कपडा दिसतोय तर तोही त्याने झाकून जाणार आहे. ठीक आहे, तो पण दिसणार नाही. अशा पद्धतीने इकडचं पण कट करून घेते. आता इकडचं कट करताना तुम्हाला दिसणार नाही, कारण माझा हात आडवा आला आहे. परंतु हाताने मला थोडंसं खेचून धरणं गरजेचं आहे, तरच ते व्यवस्थित आणि जवळून कट होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. हे बघा, आता इकडनं दाखवते मी. बघू शकता, असं जवळून व्यवस्थित हळूवार कट करायचं, जास्त गडबड करायची नाही, हळूवार कट करायचं, परंतु जवळून. आता बघा, इथे थोडंसं दिसतं, परंतु काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपल्याला इथे बीड्स वगैरे लावून घ्यायचं, तेव्हा ते झाकून जाणार आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, हे जी रिंग आहे ना, ही उलटी करून घ्यायची. ठीक आहे, तर हे बघा, असं हे उलटं करून घेतलं. आता उलटं केल्यानंतर काय करायचं बघा, आपली ही जी सुई आहे ना, या सुईमध्ये असा फक्त आपला जो ब्लाऊज आहे ना त्याचाच कपडा अडकवून घ्यायचा, खालचा याचा कपडा नाही घ्यायचा आपल्याला. ठीक आहे,
फक्त असं आपल्याला हळूच हे बघा, आणि खालचं पण बघायचं, चेक करायचं तो अडकला की काय. ठीक आहे, तो अडकला असला तर ठेवून सोडून द्यायचं. किंवा मग बघा आता खालच्या अशी सुई घ्यायची आणि या सुईच्या टोकामध्ये खालचा जो कपडा आहे ना तो सुईच्या टोकामध्ये अडकून घ्यायचा, खाली ओढून घ्यायचा. ठीक आहे, आता खाली ओढला, या सुईच्या टोकामध्ये वरचा कपडा घ्यायचा आणि वरती ओढून घ्यायचा. बघा आता वरती ओढलाय. ठीक आहे, आणि तो खाली ओढलाय. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला कटर घ्यायचं आणि इथे थोडासा कट देऊन घ्यायचा. सावकाश कट द्यायचा आहे, नाहीतर खालचा कपडा कट होऊ शकतो. त्याच्यामुळे खूप सावधगिरीने आपल्याला कपडा कट करायचा आहे. बघा फक्त वरचाच कट झालेला आहे. आता थोडासा जास्तीचा कट करून घेते. हां, ओके. आता माझं कटर जे आहे ना ते थोडंसं खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे मी कैचीने पुढचं काम करते. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, अगदी कडेकडेने हे बघा आपलं हे जे हे बघा, एक मिनिट दाखवते मी तुम्हाला. हे बघा आता असं जवळून आपल्याला खालचा कपडा कट होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि हे बघा आता अगदी जवळून आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. आपलं खालचं नेट कट होणार नाही याची पण काळजी घ्यायची. बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा कपडा जो आहे ना हा कट झालेला आहे, बघू शकता. ठीक आहे, आता मी सरळ करून घेते. तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण जे नेटवर्क आहे ना, तर अशा प्रकारे हे असतं जे नेटवर्क म्हणतात. तर बघू शकता तुम्ही, हे खाली नेट आहे, हे असं पातळ दिसतंय. ठीक आहे, हे बघा हे थोडं साईडला घेते मी. हे बघा हे नेट आहे आपलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आपलं नेटवर्क झालेलं आहे. ठीक आहे, तर आता याला काय करतात ना, साईडने असं डिझाईन बनवतात आणि मध्ये पण डिझाईन बनवतात. आता ते डिझाईन कसं बनवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर याच व्हिडिओमध्ये जर बघितलं तर व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे, तर चला मग हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.